आणि ही तुमची ताकद होती, ही तुमची शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. जिंदाबाद 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 युवा शक्ती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आपल्या महाराष्ट्राची माती काय असते हे सर्वांनी बघितलंय. मी अभिजित चिन्ह विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. अभिजित सर अभिजित सर अभिजित सर जिंदाबाद. सगळ्यात मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. जेव्हा मी अमेरिकेमध्ये फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं मला जरी अटक झाली तरी चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मुवमेंट पुढे चालवणार आणि ही तुमची ताकद होती, ही तुमची शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जाते. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल, पण तुम्ही तुमच्या मुला मुलींना बोलवण्यापासून थांबू नका. त्यांना बोलू द्या. जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत ही सरकार अशीच आपल्याला ग्रँटेड घेत राहील. ते आपल्याला कुठंच होऊ द्यायचं नाहीये. आणि आता येतो मी कॉकरोचवर. त्याच्या आधी आपण एक नारा लावू, आय एम कॉकरोच, 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 आय एम कॉकरोच. तर मित्रांनो, करू करू ते पण करू, ते पण करू, ते पण करू, ते पण करू. आता कॉकरोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्यांनी या मजाकाला एक सिरियस मुवमेंट बनवून टाकलेले. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणी येणार नाही. जंतर मंतर, जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉकरोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक जेव्हापासून ही मुवमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट,
CUET चे 16 लाख स्टुडंट, SSC GD चे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहेत ज्यांच्या सोबत अन्याय झालेला आहे. असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहताय आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरु आहेत